दाजीला फोन लावते आता मी. हॅलो. काय हो दाजी, काय चाललंय? आराम. हा का, जेवण बिवण झालं का नाही मग? अरे देवा, का बरं? हा, जेव्हा तेव्हा माझ्या बहिणीचंच कौतुक सांगता तुम्ही. मग काय नाही बाबा, चाललाय आराम चाललाय. नाही नाही, मळ्यात आलेलो आहे. हा, बसली इथं झाडाखाली आंब्याच्या. मग काय नाही, मजेत आहे. काय फोन कोणाशी चाललाय? अहो काय नाही, दाजीला फोन लावला होता. काय काय नाही, असंच. म्हणजे तू रानात येते, घरून निघून येते, थांबा, मी फोन जाते कट करू द्या, त्यांना वेगळं वाटत. नाही नाही, रानात जाते म्हणजे माणसाला सांगून जाते का बा मी जनावर चारा पाणी करायला गेले. हाय का जनावर बोल चारा पाणी? त्या दाजीशीच फोन गो का बोलती तो? त्याचं काय आहे का? अहो बोलायचं नाही का? घडी घडी हाय का हाय म्हणजे? का हाय का बोलायचं नाही का कोणाला फोन? तू मला काय म्हणा, मी चालले रानामध्ये बरोबर, हा म्हणून मी जनावर चारा पाणी करते. हा. हाय का? बसशील जनावरांना बसून घेतलं खाली. मग आता हा? मी आत्ताच बसले 5 मिनिटं फक्त. हा उन्हातून आले बसले, म्हटलं, 5 उन्हातून मिनिटं आली, बसावं. उन्हातून आली आणि बसली. लगेच दाजीला फोन आला असेल, नाही तर तो केला असेल. हा, मग आता त्यात काय झालं? तुझी बहीण करते का मला कधी फोन? खुशाली बातमी नाही नाही, तुझी विचारली बहीण तर काय करते का झालं? मला फोन कधी? तुम्ही हा? तुमच्या मेवण्याला करत नाही का? काय मला काय करायचं करायची? हा? काहीच गरज नाही ना. तुला किती वगैरे काय सांगितले? चावळता? हा? माणसाने काय फोनवर बोलावं नाही का? कोणाला खुशाली बातमी विचारावं नाही नाही, का? मग तुझ्या दाजीला फोन लावायची काय गरज तुला? हा? तुझ्या दाजीला फोन लावायची काय गरज आहे? विचारलं काय चाललं काय नाही काय विचारायचं काम आहे? का माझी बहीण काय करतीये? हा, हा मग तो बहिणी शब्द तरी घेतला का? मग आता घेतला का तो? यायच्या पहिले झालं हा होतं. हा का? हा, तुम्ही यायच्या बर. पहिले झालं होतं. तुला एवढं लय वखत सांगेल बरं का, हा. त्याला फोन करायचा नाही म्हणून. तुला या लय वखत सांगेल. तू आता येणार टेकायची माझी. खरं सांग, फोनवर बोललं तर रट्टे काय? अजिबातच करायचं नाही फोन त्याला. हा, नाही, पागल झालं का काय तुम्ही? मी करतो का त्याच्या बायकोला फोन? तुमच्या नाही. डोक्यात कांदे नाही तू बटाटे बाय, बाय सांग करा. बाई. हा, पटकन सांग. काय तो त्याचं? माझं त्याचं काय? काय तो त्याचं? माझं त्याचं कुठं काय? तुला नवरा आहे ना? हा, मग नवरा हा? नवरा आहे ना? हा, मग मग का त्याला फोन करते? मग विचारलं म्हटलं तुला खुशाली. एकदा सांगेल, फोनच लावायचं नाही. किती वेळेस सांगेल तुला? 4 वेळेस सांगून झाले तुला. आत्ताही पाहिलं म्हटलं चला गाडचं हिच्या माग जावा. हे म्हणले जनावर चारा पाणी करायला चालले. ही नेमकी जाईल मस्त पैकी सावलीला बसेल, फोन काढील, मस्त मेवण्याला दाजीला फोन करील. हा, एवढं काय दाता काढ चाललंय फोन करील, असं करील, तसं करील. मग काय फोनवर बोलायचं नाही का? है ना, फोन बोलायचं ना. मग काय तुम्ही याला बोलायचं? फोन कशासाठी वापरता? हा ना. नाही नाही, मी बायाला फोन लावतो ना. बायांना हा, त्याच्या करता ना घेतला आहे ना. म्हणजे बायांना फोन लावले का तुम्ही? लाव कुलटे आता जगात 2. बाई हे पुढचाच बोलायचे चार चारा. टाकून आले का काय? काय टाकून आले काय नाही. टाकून आले? वय झाला चारा पाणी कर वय. जावा करा, मी नाही करत. नाही करा. मला ऊन लागतं. तुला ऊन लागत का? मग काय काळी पडशील काय? मग काळी पडली नाही मग का? तवा शेतकरी नवरा करायचं नाही ना मग. आता हा? माझ्या आई वडिलांना वाटलं हा. लय चांगला दिसतो हा. नाही नाही, मग काय मग तुला काही कामधंदा करायचं नाही का मग? मग तुम्ही आहे ना, तुम्ही करा ना पटकन. सगळं बेस करायचं का? मी करू राहिले मग ना. तू का आलाय? बाकीचे काम करा. हा ना, तू करते ना बाकीचे. हे मिरच्याला खत घातलं. हा. परत आता पाणी दिलं. पाणी दिलं तुम्ही मी दोघांनी सकाळी काल आपण. हा काय? आणि मग आता ते आवरल्यावर इथं बसली ना मी. तू ये ना आता एक कर. तू दाजी चिडत जाय निघून आता. तू इकडे थांबूच नको माझ्याजवळ. अहो काय दाजी दाजी नाही बसले नकोच. तुमच्या. तू नकोच आता, थांबूच नको माझ्याजवळ. तुला दाजी लागतोय ना, तुझा येत जाय म्हणले नाही जानक्यात नीट केलं तुला आता. आणि मी माय- गेल्यावर काय करणार आहे मग ती तुम्ही? माय मी काही करील. त्या मळ्याचं काही ते माय मी काही करील नाही, तू ओपन टाकेल जमीन जागा. हा का? एक तो नाही ठेवेल मी. मग चल दूध नाही. मागायला जायचं का? हा पदर जाय. पसरून. हा, हा? ते पाहिजे माय मला काय करायचे. तू अजिबात शिकू नको मला. का बरं? नाही सांगूच नको मला शब्दभर. तू मी निघ. सांगल. तू निघ मला. माझा मी वाटा हिस्सा आहे हिच्यामध्ये. काय? कस काय विकणार मी बघतेच. बर पाहत पाहत हा. तुझा मी पण वाटा हिस्सा तो घेतला. माझ्याजवळ थांबायचं नाही ना, सांगितलं ना एकदा. का तो बरं? त्याला फोन काय लावला मग? कोणाला? त्याला तो दाजीला मग काय बोलू नको का? काय बोलायचं काम आहे? माझ्या बहिणीचं विचारत होते, बरं हा वाटत का? नव्हतं तर मग कसं काय? मग बहिणीला लावायचा ना, बहिणीला लावायचा. तुझा फोन खराब झाला म्हणून हा, काय? खराब झाला का? हा. चल निघ, माझ्याजवळ थांबायचं म्हणलं तुला. का बरं? नाही का बरं थांब म्हणलं? निघ हे बाय, निघ निघ म्हटलं तुला बाय, निघ. गेली तर परत येणार येऊच नाही, हा? नको, येऊच नको. चालले मी आता. चल निघ. बघा बर का. तू माग सुद्धा पाहू नका बाय, एका शेवळात नीट करेल बा तुला.
हा यायचे आहोत असतात यायचे का 4 वखत झाले. तिथं दाजी सारखं फोन काही ना काही फालतू बोलत आहे आणि हिला त्याचंच बोलणं आवडतं. काही गरज आहे ना. हं आपले संस्कार काय आहे, आपण काय करतो, आपण शेतकरी माणसं आहे, आपण कसा कामधंदा केला पाहिजे. उठसूट सारखा फोन लावायचा. कोणाला लावायचं म्हणून दाजीला लावायचा. बहिणीचा शब्द बरं बोलत नाही बहिणीसंग. आणि मला म्हणत जनावर चारा पाणी करते आणि मळ्यात आली फोन बोलत बसते. जनावर बिगर चाऱ्याचे बसले. हं तिचं काय खरं आहे. चल मला चारा पाणी करावं लागलं आता. चला पाव कांदे कसे खराब झाले. जरा खराब माता का तुला खायचं का काय ते कांदे तू लय कौतिक बुवा. निवड येते आहे का ठेप तशी चाली ती आवड निवडच वायता चालला तो ये बाबरे. तुम्हाला लयच वैताग येतो कशाचं काम काम मी करते आणि वैताग यायला येतो. तिथे हात पाय टेकले आता आपले. हातपाय टेकले. ऐका ना काय? मनीषाचा फोन आला होता बरं. काय मनीषा येते. काय आला आला पुळका तुला मनीषा का? एवढे काय वचकांदा होता. नाही नाही तुला लय पुळका मनीषा का? कसा काय बहीण काम आहे ती आहे? मई पुळका असणारच आहे. अरे पण ते आहे ना नवरीच्या घरी तुला काय करायचं मनीषाचं? ती बाकीचं काय सांगू नका मस्त आंबे गिंबे घेऊन या मस्त आमरस करते मी तिला कोणला मनीषाला. काय आहे ना तू ना आपण जरा त्याच्या दारात हागायला नाही पण ते काय मग आपल्याकडे भिजत घालेली. तुम्हाला वैताग आला वैताग फार. का हो तुम्हाला मग गणगोताचं नाव घेतलं की लगेच अशी खरूच सुरू होती का हो? हा मी तुमच्या गणगोताचं आफच करते का? पण काय केलं काय केलं काय म्हणजे केलं काय केलं तू मला सांग. म्हणजे मी काहीच करत नाही का तुमच्या गणगोताचं. करते ना करते. हा पाहुणे रावणे आले की 2-2 किलो मटण आणते त्याला खाऊ पिऊ घालते त्याच्या अंगावर पाणी ओतते डोक्यात तेल भरून देते. हा सगळंच करते ना. पलंगाच्या खाली उतरतं का तुमचं गणगोत. पण एकूण मध्ये मी उचकून देते उचकून देते. त्या दिवशी तुला सांगतो पाहुणा आला हा. अरे काय चिकाट पिठलं केलं त्या पिठल्यानं तो पाहुणा रातभर झोपला नाही सारखा पळे डबडे घेऊन. ओरिजिनल डाळीचं हे होतं दळून आणली तुम्ही डाळ चिकट बेसन केलं म्हणजे बेसन काय कसं होतं मग सुटसुटीत होतं का? अगं ते मत चांगलं पण तुझ्या हाताला क्वालिटी नाही ना. हाताला क्वालिटी नाही मग चांगली क्वालिटी वाली पाहायची. पहिली नाही दिसली का? आता क्वालिटी पाहू राहिले ते ह्या वयात. मी मारलीच आहे का आता काय करते? एवढे दिवस खाल्लं आपण डेअरीवर असतो. नाही जग मारली मी आता काय सांगायचे तरी तुला ना लग्नाच्या मा गणगोत आले की लगे बराच काय ना काही कारण काढणं नुसतं भांडत करत राहील. एवढं बस हेच उद्योग आहे तुम्हाला. एवढं कुठं मूळ का नातेवाईकाचं राहते प्रत्येकाला नातेवाईक राहते. हं? माझ्या बहिणी या दिवाळीच्या त्या दिवाळीला येतात मग आपण खर्च करतो खिशामधून. मा बहिणी फारकं नाही. अगं नाही नाही मी 5,000ची साडी काढली तर 500ची गेली मला सगळं ध्यानात आहे. खावा तुमच्या बहिणीला तरी 500ची साडी घेतली. मा बहिणीला कधी 50 रुपयाच्या बांगड्या तरी ती का भरल्या का? माझी बहीण आहे का? ती माझी बहीण आहे. मग माझी बहिणी मग मला दिले का तुम्ही म्हणलं काय 5-50 रुपये घेतो बहिणी बांगड्यावर. तुझे भाऊ मेले काय तुझे भाऊ मेले म्हणजे भया मा भावाला मारू घालून राहिले का तुम्ही 50 रुपयाच्या बांगड्यासाठी. आ मोठ्या भाना तिकडे करायचा एवढी माणूस की काय करली तुझ्या भावाला मी काय करता आलं आजपर्यंत. काय करत आला म्हणे मा भाऊ तुमच्यापेक्षा लय याचे माणूस काय केलं काय केलं काय माणूस की केलं? इकून खाल्ली. तुम्ही काय चांगले लोक आहे का? पाहिलं 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 हा पाहिलं मला लागण्यातच पाहिजे तुझ्या भावाची काला काय कमी केलं ते ना. भात काचा ठेवला मी म्हण- आणि ती कडी पातळ केली आणि तो शिरा काच करायचा अख्खं गाव नाव ठेवतो आता गाव नाव ठेवतो तुम्हाला. तुमचं तोंड खराब पडलं होतं. दात घासले नसतील तुम्ही. मी एक घास नाही का शिवलो हा हा एक घास नाही शिवलो. तोंड धुतलं नसल तसेच आले उठून जेवायला म्हणून तो तसं ते अनाज लागलं तुम्हाला. नवाजाला- सगळ्या गावाला चांगलं लागलं आणि तुम्हाला खराब लागलं. नवद्याला वाटका लावा नवद्याला वाटका लावतो तिने ते हा ना दगड लावा आणला दगड लावून आणला. लाईन नाही त्यांची वागणे. दारू पिऊन दात खाल्ले असतील तुम्ही म्हणून कसं राहिले. दारू काय तुझ्या बापाची नाही पित मा बापाची पितो मा पदर पितो. आम्ही तेच म्हणते ना दारू पिऊन दात खाता तुम्ही म्हणून ते कचकच अनाज लागलं तुम्हाला. ते काय माहिती नाही मला. आणा 2-3 किलो आंबे मस्त आला. सांडाय कुलड्या तळणार आहे नाही, मी. काय आंबे बिंबे नाही तिला म्हणा काय येऊ नको म्हणा काय काय खाती नाही म्हणा नाही ते बाकीचं काय सांगू नका मला. ते येणार म्हणजे येणार. कायच खाती लगेच जायचं ना आंबे घेऊन यायचं. तुझ्यामुळे काय तू जाय तिला भेट तिला म्हणा इकडे नको येऊ. ती आली का त्या नवरी सारखे पुटू फोन करा सारखे पुटू फोन करा. तुमचं काय तुमचं काय ते तुमच्याच घरी काय येते तुमचं काय तुमच्याच घरी काय येते. मी तर रसाई करणारच आहे आज. आपण म्हणतो जाऊन मरते मग लईच बेकार बाई गाड्या गेली राग काय हो कधी आली म्हणजे
आत्ताच येऊ राहिले नाही काय रस्त्यातच आहे. बरं झालं. माझी बहीण कुठे गेली? आसन तुझी बाई खायची हा आसन बघा ते मोकर खायचे काय म्हटले? आसन काय करत असं आता मी आले राग राग बरं झालं बाई मी तू एक साडी टाकली पटकन आले मी मरू द्या लय वैतागले त्या घरात. मला ना लय खत वाटलं हा का? हा लय इतकी खत वाटली असं वाटतं कधी मनीषाचं तोंड पाहिजे मी कधी मनीषाचं तोंड पाहिजे पण झाली यावं वाटलं तरी म्हणजे मनीषाचं तोंड बघायसाठी खत वाटली होती का? अगं आता तू नाही का तू आले मला करमून जाते हा का? लय करमत लय करमत ती माझी बहीण ऐकन तर तुमच्या दिन एक ठेवून आणि माझ्या दिन एक ठेवून. ते येडं. म्हणजे मी आले राग राग तर मला राहून देणार नाही रात्रभर. मालक मी घराचा मालक मी आपण मालकीन ती पण आहे ना असं मी कसं काय? तिला काढून देऊ शकतो पर तुला ठेवू शकतो हा का? हा मग ते माझा नवरा तुमच्यावरून किती भांडतो मला. कांचा माझा नवरा त्याचा मला काय समज मांडायचा मग मी येतो का तुमच्या घरी आपण तो फोन बिन केला तर किती बोलतो. मी तुमच्या घरी आलो का डायरेक्ट दुसऱ्याच्या वाट्यावरून तुला दिसी तुला मी असं करतो बाय बाय करतो टाटा करतो पण तुमच्या घरात आलो का कधी मग तेच त्या माणसाला जळीत होतं ना. मग काय करू? होईल ते संशय खोर आहे कशाला बाबा. लय कुईना तो नवरा हा लय अख्या गावात कुईना कोण पार उलस कोण ते तर आहे आम्हाला माहिती आहे. आम्हीच वैतागलो आता. मग मी आले असते की एवढी राग राग इकडे. राहिली खानदानीची होती म्हणून राहिली ती एखादी पोरायली नसती आणि ते म्हणे खानदानी नाही म्हणे कोण तो माणूस. फुकट राहिली का बरं तुझ्या नाकासारखा नवरा नाही तर तू राहिली बघा ना एवढी सुंदर बायको बरी तरी मी काही येडी वाकडी नाही का काय नाही. हा ये स्वाग आपलं तर नाही ना त्या टायमाला मी संगत काय नव्हतो दुगीला बी एखाद मांडव दुगी हा का? दोन नवरी एक नव्हतं अहो कशाला असं बोलता. ती ऐकन तर रिकामा आमचं जाईल कुठं आणि तुमचंच होऊन जाईल सुरू. म्हणजे मी तुमच्या घरी नाही कुठंच माझ्या घरी नाही कुठं राहू मग. पण आता आहे ना आता आली ना आता महिन्यात 2 महिने जायचं नाही नाही इथंच राहू का? तिने मला करमत नाही माग हा का? मी सारखं तोंड टाकीत राहतो माझं बाई काय बोलता दाजी तुम्हाला शोभतं का हो? का हो मला तर तुझी बहीण कशाला येते ना आता 1 महिना ठेवून राहिली ती. हो माहिती बाय एवढं काय जोरात गागता? मान बोल तोच करता होता. आता नसतं तुझ्या बहिणी संग बोलत तू नाही तुला राग आला असता काय ग? हो बरी जाऊ दे माणसं अशीच राहतं मरू दे जाऊ दे तिकडं. तू कसं काय बाई? मी पण मस्त आहे. हा का? काय म्हणजे पाहुणा पाहुणा काय नाही मी आले बाई राग राग आमचे झाले जरा भांडणं कटकटे झाले. एक काम कर आता ती आली राग ना तुझा 8-15 दिवस तुझ्या आई बापाच्याकडे राग जाय मारा तुम्ही गप्पा मी घरातले कामावर हाय ना ठेवते मी. चहा काय पाणी आण थोडंसं. पाणी तर 5 पहिले. हा थांब हाय आम्ही गप्पा करा आता जा तू उरा काय उरकायचं जाऊन तुला जात असं ना पण पाणी तर पाजू द्या. जाईन तुझ्या भावाला त्याला भेटून येऊ हा ना. आता तू आहेच भाकरी घालायला पाणी दे मी चहा ठेवते. बरं. तू राहायचं ना हं? तू राहायचं ना तिला काव काढताय घरातली कामं कोण करण? अगं तिला करमत नाही ना म्हणजे जाऊ मी आले थोडे आरामाला रागा रागामध्ये तर तिला द्यायचं काढून. तिथलं काम करायचं आणि इथलं काम करायचं वैतागणार नाही का मी? हा तू आहे त्याची मग बरं कांदा पिक्चर पाहतो हा पिक्चर कांदा पाहतो तिला घेऊन चला ना. तिला काय नाही ते सांगायला नाही नाही घ्या सोबत. एक दिवस त्याला ते उगाच तिला माहिती झालं ना तर बोंबा बोंब मारन आपल्या नावाने एक दिवस टाकीमध्ये कारण नसताना. टाकीमध्ये पिक्चर पाहायला गेलो त्याची जवळ आगीन गाडी आली ती उडून एक खुर्चीवर खाली पडलं काय पडलं? ये सांग हा का? त्याच्यावर मागवरती आगीन गाडी येते का काय त्याने आधी पाहिलं जवळ लाईट होती जागा जवळ होती हा त्याच्या मनामध्ये आगीन गाडीचं लवकर ब्रेक लागते नाही उभी राहिलं ना तिथे चुकून आगीन गाडी आली ना एक खुर्चीवर खाली पडलं तिला वाटलं माझ्या अंगावर येते हा काय. काय त्याला काय नाही ते ते कळत नसल ना तिला मग काय. हाय ते बरं काय हा एवढं पण येडी नसल हो काय पण नका सांगा. लई इडी एवढी इडी जास्त इडी वागवली मी बरं मग मी जाऊ का? मटण आणे चालले घरात जाऊ का? काय जाते घरा मग मटण आणतो मटण बरं काय आणू तुला कोंबडी आणू का बोकड आणू का जावळे आणू मला बकराच आवडतं. का जावळे आणू जावळी काय हो जावळे नाही समजत. कॅस आवाला नाही का जावरा ते जावळ्याचं मोठं खाली बांधलं कसं वाटत म्हणते हा का? हा काय आणायचं तर आणा पण चांगला आणा. येडे बसता हा मग मी आता घरात जाऊ का नको? को जाऊ ती एखाद वर सांगेन कशाला घरात? काही नेमतं गाडी म्हणून आज सोमवार आहे ना आज मंगळवार आहे ना आज तुझे बस अहो पण मग तुम्हाला येईपर्यंत मी काय बाहेरच बसू? आलो मटण का पटलं बाई काय माणूस आहे आता काय कवर बसायची बरं वाट पाहते म्हणजे घरात जायचंच नाही. बया दाजू कुठे गेले का? अगं मटण घ्यायला गेले. मटण हा काय गोष्ट करते? मग तुला माहित नाही?
अगं मी त्याला म्हटलं तू येणार आहे मनीषा येणार आहे तर म्हटलं आंबे घेऊन या मस्त रसाळी करू तर म्हणे की कशाला बोलवते म्हणे उठलं सुटलं तो गणगतीतून आता मटण घ्यायला गेले. अगं पण मग त्यांना माहिती आहे का मला मटण आवडतं आणि तुला माहित नाही का तुझी बहीण असून मला मटण आवडतं मग गेले आंबे सोडून मटण घ्यायला. बाई किती दोन तोंडाची बरं आहे हाय ना घडीत एक बोलता घडीत एक बोलता. आता ते मला त्या तुमच्या माणसाचा दोघांचा स्वभावच प्रश्न कळत नाही. ते तुमच्या दोघांचा काही विचार झाला मला काय माहिती बरं. मी आता आले ते बोलले मला मटण घेऊन येतो म्हटलं तुला माहिती सांगितलं असेल त्यांनी. मला कुठं सांगितलं ते त्याला बोट मोडत होते तुझ्या नावाने. हा का हा काय म्हणे त्या तोंडाने बोलतो आणि त्या तोंडाने बोलतो. बाई मटण आणि मग मी पाहते इथं बसले तर किती गोड गोड बोलत होते. हा ना हा मला बी कुठेतरी खटकलं ते. हा ना हा म्हणजे मागे एक बोलायचं आणि तोंडावर एक बोलायचं. तोंडावर एक बोलायचं किती नालायक पण आहे बाई हा. बरोबर काय म्हणतो तो नवरा. माझा नवरा इतका नालायक आहे ग काय सांगू तुला. सारखा संशय घेत राहतो सारखा संशय. आता दाजीचा एखाद्या वेळेस फोन करते आणि दाजीला मी का तुझी तब्येत कशी आहे काय विचारायला तरी संशय घेतो. इतका नालायक माणूस आहे वैतागले ग बाई. मी अशी खाडी काढले अक्षरशः मला मारायला. लाकूड घेतलं एवढं मोठं पहिले काडीनं मारलं नंतर का लाकूड घेतलं मग आली राग मी इकडे. आता तू इथंच राह. आपण तुझा नवरा कोण काय करणार मानवरा तुझा नवरा बोलेल ना तुला. काय नाही करणार ते बोलतोय का करतोय. हा का हा इतक्यात पाहिलं मी त्याची सांग. हा ना हा. म्हणजे माझ्याशी गोड गोड बोलतो तुला माझ्याबद्दल काय 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 सांगतो. बोलतो हा म्हणजे तोंडावर एक बोला 2 तोंड्या माणूस दोन मला त्याला. तोंड्या आहेत, दोन तोंड्या. असं कसं बाई सारखे चाळे बाईच्या अंगात चाळे नसतात हे एवढे. माणसं असेच असतात काय बोलताय का करताय. चिलबट तोंड घेऊन चालायचं मला नाहीतर ते काय? बोलायला बायांना वेगळं म्हणजे आपल्या समोर वेगळं बोलायचं तुला वेगळं बोलायचं ते तेच काय नालायक माणूस ग बाई. सगळं तसे असतं का ग नाहीतर काय. असं म्हणावा. आपण म्हणतो तो माणूस चांगला हा चांगलं कोण नाही राहत जास्त झालं किती माहिती दिवस ते ताण काढणार त्या माणसाचा. हा मसनात गौऱ्या गेल्या ना म्हणा आता पाप लावतो मला तर वय झालं ना मग. नाही. तू बोल ना जरा बोल बरं. आई तू बस चहा वरती गेला वाटतं. चहावरती गेला हा पाय ना बाई मग घे गलास ठेव मध्ये. हो काय चाललं मनीषा? काय नाही व अरे लय दिवसानं आली आता. हा खूप दिवसानंतर काय आले झालं काय माहिती का तुमचं तू कसं आहे? घराजवळ आली ना. हा. आयलं म्हणलं मनीषा आली गड्या. हा का बघितलं का तुम्ही. हो मी बघितलं. हा हा म्हणलं चला लय दिवसाची गाडी भेटणे. हा तब्येत सुधारली बरं पण मग. सुधारली का हा गुटगुटीत झाली बरं हा चांगली. का? हा आवडली दिवसानंतर भेटली ना त्याच्यामुळे तसं वाटत असं. हा बरं पोरं सोरं कस काय? एकदम मजेत आहे. हा ना हा तुमचे कसं काय आमचं एकदम भारी बा. तुमचं काय चाललं मग. आमचं काय नाही आपलं कामावर जायचं यायचं आज सुट्टी आहे ना. हा का आणि तिकडं मी पडीतून पाहिलं. हा पाहिलं म्हणलं मनीषा सारखी दिसते बा. मला काय राहावा ना म्हणलं चला जाऊनच पाहू. मी म्हटलं चला आता खूप दिवस झाले आणि थोडी टेन्शन मध्ये पण आले. काय टेन्शन हे आमचं नवऱ्यांचं टेन्शन नाही घ्यायचं. किती कटकट करत होता तो बाबा. सकाळी मग आले राग निघून. राग आले का? मरू द्या आता. आणि कशावरून झालं होतं? काय चालूच राहतं कशावरून पण. काय गुराला चाऱ्या पाणी केला नाही हे केलं नाही ते केलं नाही. तुझ्या दाजीलाच कॉल काय का बरं केला. हां सारखं काही ना काही संशय घेत राहत मी होते. शिरपतरावला आठवण काढतो बरं का. हा का हा माझ्या मेवणीचं असं माझ्या मेवणीचं तसं. हा. तुमचा माल तर वाटतं ऊस गेला वाटतं 150 टन सांगत होता म्हणे हो 150 टन ऊस गेला. मग ते आल्यावर वाटतं काहीतरी मटण बिटन गेलं ना तुम्ही. मटनची भाजी बनवली. हा मला म्हणत होता पण नेमकी मला सुट्टीच भेटत त्या दिवशी. यायचं ना मग का. नाही म्हणलं होतं मला आग्रह केला होता. मला त्यानं जवळजवळ 8 दिवस पहिले सांगून ठेवलं होतं. हा ना म्हणे हा चाल म्हणे डायरेक्ट बोकडे आणले म्हणे. आणि जवळजवळ जे जवळचे नातेवाईक आहे ना सगळे बोललेले. म्हणलं यार तुमच्या नातेवाईक येऊन मी काय करू. नाही म्हणे चालच. अहो खूप चांगले नातेवाईक आहे आमचे सगळे. काही नाही आले असते 2 घास खाऊन गेले असते ना. हा नाही पण त्या सुट्टीमुळे झालं गेट बट सुट्टी जरी भेटली असते ना मी अवश्य आलो असतो. हा ना हा बरं कसं आहे माहिती का आपल्या गाठी भेटी होऊन जवळजवळ आता किती 2 का 3 वर्ष झाली. दिवाळीला आली पाहिजे तू तेव्हा. तेव्हा आले. हा तेव्हा आली होती दिवाळीला ना. आणि ती काही एकच दिवस राहिली. सारखं येणं बरं नाही वाटत नाही. हा ते काय आमच्या माणूस म्हणते मग सारखं काय तुला तुझ्या मेवण्याची नाही सारखं कसं आहे माहिती का. आणि जिथं सारखं गेलं आणि तिथे किंमत बी कमी होते. कमी होते. पण मग आता बहिणीशिवाय आपल्याला कोण राहतं नाही जायला. पण मग ते कांबळा वहिनी स्वभाव आहे, भारी मग हा बहिणीच्या दारात जाणार आहे ना काही झालं तर. आमचं लगे रे बाय आमचं जाणं येणं सगळं. आमची पोरं सारखी इकडे राहते. आता पोरं गेले नेमके मामाच्या गावाला ना. हा. त्याच्यामुळे मग ते मलाही करमाना. नाही आम्ही दोघी बहिणी एकदम सगळ्यांना समजून घेणार आहे. आम्हाला समजून घेणार आहे नाही सापडत. हा ते आहे बा. नाही पण स्वभाव तुमच्या दोघी बहिणीचा लय भारी बरं का. आता बघा बरं आपण काही वाईट बोलतोय का. नाही वाईटचा विषय प्रेमाचं नाही. सुख दुःखाच बोलतोय काय ना. माहिती का आणि शेवटी काय माहिती आपुलकी राहते. हा आता एवढ्या दिवसाने भेटली ना मला असं वाटलं कधी मी तर मला दम निघा ना. हा माझी मंडळी म्हणे अहो कुठे एवढं काय चालली. हा म्हणलं अगं थांब मला काय माहिती तिला नाही सांगितलं म्हणून भेटायला चाललं म्हणून. हा का? कारण असं जर बोललं असतं ना
संशय आला असता वेगळाच. म्हणजे नको बा कोणी काय यायला. नाही बायकांच्या डोक्यात येतं ना, बरं, मी काय- माणसंच येतं मी बायांच्या काय म्हणतो, मोबाईल नंबर दे ना. आता कधी मध्ये फोन जर केला ना, आता बोलणं चालणं होतं थोडं व्हॉट्सअपवरती मेसेज विसेज. दे ना नंबर दे ना. याच्याकरता नाही दिला राम राम पाहुणे. हा व्हॉट्सअप नंबर दे, व्हिडिओ कॉल करी जाईल तुला. याच्याकरता झाली इकडे, काय याच्याकरता झाली ना. मला बोलू नका तुम्ही हा. बोलू नका ठाबडच पोटी तो आला. अजिबात बोलायचं नाही मला. आईचं वांबार जावा ते वांबार या. घडी घडी घराच्या बाहेर काढता आणि माझ्या पाठी मागायता. हे काय लावलंय तुम्ही? लाज नाही वाटली का? आता घराच्या बाहेर काढलं नाही तुम्ही मला. काढले ना, मग याच्यामुळेच काढले ना. कशामुळं काढलं? हा? मग काय एवढी करायचं? नालायक वागते का मी? येतोय बहीण याच्याकरता नाही काय दिला. ग बाई, मी तुझ्याच घरी आली ना. नाही काय सभा भाऊजी तुम्ही कधी आले? आम्ही आता आले. 2 मिनिटं झाले फक्त मला येऊन. अगं त्यांनी बघितलं आले 2 मी मिनिटं आता बोलायला. आले काय इतक्यात. पाहत बसत गोल गोल गोष्टी. हा मग तुम्हाला व्हॉट्सअप नंबर कर, हा. मला कॉल कर. नंबर घ्या व्हिडिओ मागतो कॉल. तुम्ही. अगं तसं नाही. ऐक ऐक, हे काय बोलले का वहिनी, मी बघितलं म्हणे तुम्हाला तर मी आलो. म्हटलं बरं झालं बघितलं तर आले बोलायला. मग म्हणे नंबर वगैरे कधी बा सुखा दुखाचं विचारायला. एवढं काय तुम्हाला काय सुखा मिरची दुखाचं? लागती कोण मेला आपलं हा? सुख दुःखाचं बरं पाहुणे आमचा लय परिचय आहे ना. आता आम्ही ओळखीचे आहे ना ते. ओळखीत नाही जरा. तू शांत बस. अरे इथं ओळखीचे आहे. काय शांत राहते. हा? अहो हे शेजारी एवढं आमचे. जोर हो झालं. याचं झालं का तो नवऱ्याला सारखे फोन. काय काम आहे याचा फोन करायचा. मी करतो का तुला कधी फोन. काय करतो ग, कधी तुला मी फोन करते तुझ्यासाठी करते हा? ना. हो हा? बरं तुला करायला पाहिजे का तो फोन आहे का नाही. बंद तो नवरा पडलेला काय असला करते? का मग मी दाजीच्या अरे काय काय फोनवर बोलायचं फोन आहे नवरा तो नवऱ्यानी. हा? पाय ग हा? पाय ग. तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं का काय बोलले आले ते? पाहिजे पाहिजे मग. का पाहुणे मग तुम्ही त्यांचा राग माझ्या गावावर काढून राहिले. बरोबर आहे तू आता म्हणजे तो आहे का. नाही, काय आहे का? अहो, माझं काय मग नाही. तू आता काय म्हणत होता. मी स्वतः ऐकलं की नाही. ते काय झालं माहिती का, पहिलं यायच्या ना त्या काय हा? त्यावेळेस लग्न नव्हतं व्हायला. तो होता का हा काय. म्हणजे ओळख पाळख होती. ओळख पाळख होती असं. त्यांना काय झालं माहिती का, हा. आंबे लय आवडायचे आंबे शाखा. आणि मी काय करायचं, मला झाडं चढायचं लय शोक. हा. तेव्हा कामाला नव्हतं लागेल मी. हा. गेलो का शेंद्रे आंब्याच्या अशा एवढले शाखा लांब द्यायच्या. हा एवढले शाखा लांब कळ्या आंबे. द्यायच्या. हा आवडायचे ना, किती आवडीने खायचे ना तुम्ही. मग तसपासून आमचा लय परिचय ते गाठ भेटच होत तिने गेला तर ठेवलं बा. हा हा लांब कळ्या आंबे देतो होता. हा हा आता ओळखीचं म्हणल्यावर बोलणारच हा का? आहे. हा आमचा शेजार धर्म आहे, बरोबर आहे चांगला. हा. कमळे हा? तिथे त्या खाटकाची आई मेली मटण नाही भेटला. आज दुकान बंद आहे त्यांचं. थांब मी जातो. मग मला जायचंय कामावरती ना, दुपारून मी घेऊन येतो. पाहुणे थांबा तुम्ही. म्हणजे तू मट्ट का घालवायला गेला. नाही 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 अरे फोन बोलू घेतो रे गोड बोलू. हा मग काय खायचं पण नाही का मटण तुम्ही नाही. खायला बारी नादी लावली होता मला खायला. तिला मटण लिहावं लाज ठेवली कुठे तो हा? ते आहे ना बघा साडू हा. ती जर आली ना मला म्हणजे पहिल्याच आजी मटण आणत. हा बरोबर. तुला मिळत नाही ना घरी काय ना. मग तुम्हाला माहितीये ना मला मटण आवडतं. नाही, मग मिळत नाही सांगितलं मला. प्रेमाने काय एवढं. याच्या खायला येते का. काय हा? मनीषा आपण हॉटेलवर मटण घालू ते भारी का घरचं मटण भारी. हॉटेलचं भारी. तुम्ही हॉटेलवर कधी गेले होते? ते दिवशी- हॉटेल अगं खूप पाय. दिवस झाले ग. पाय खूप तो दिवस नवरा झाले. पाय हॉटेलला घेऊन जातो. अगं भूक लागली होती म्हणून त्यांनी मला नेलं होतं. तू नव्हती घरी. सांगितलं नाही. अगं तू घरी नव्हती ना बाई. अगं ते नाही का मागच्या त्या पिक्चरचे तिकडे सापडले होते ना, हा. त्या दिवशी आम्ही हॉटेलवर गेलो होतो. तेव्हा पिक्चरला म्हणजे सुद्धा पाहायला गेले होते का तुम्ही? पाय काय काय दाखवले ना पाय. अगं पिक्चर बघून आलो, भूक लागली. चांगला पिक्चर होता ते म्हणे चालती का. मला नाही सांगितलं, मला फोन करायचं. मी आलो असतो शिरपतराव. काय झालं? नाही तू आंबे नाही जाय तिला आता. हा आली का हो? इथं. तुम्ही तोंडावर बोलताय एक अंक करताय एक. तू का म्हणजे मीच गप राहू का? तुम्ही पिक्चरला बरं आहे ना, 8 दिवस आहे ना. आता 8 दिवस आहे ना. जेव्हा पिक्चर नाही पाहिलं नाही 2-3 महिने आता ती. साडू जेव्हा आम्ही तुला वरती- काय तेवढे आंबे चोकायला दे तेवढे चोकायला दे. साडू काय पाहुणे असं बोलत तुम्ही. काय बोलत आहे जरा सांभाळून तोंड सांभाळून बोलत जा. तिकीट वरच काढलं आम्ही बाल्कनीची. तिथे दोघंच होतो. बाकीच्याला तिकीट महाग ना तिथे 500 रुपये तिकीट होतं. तरी पण ते 5,000चे 2 तिकीट काढले. दोघं जेव्हा घालायला लागलं, जेव्हा तुमची बायको डॅन्स करी तुम्हाला सांगतो, आज मी पिक्चर पाहिलं तिच्या डॅन्स पाहतो कमर हलवायची निवायची आईला म्हणू त्यांना माहिती आहे ना का हो? मला काय नाचायला. माहित. डान्स लग्न कार्यात नाही का मला काय डान्स माहिती. करत नाही. हो, हो, लग्न कार्यात डान्स नाही तू का आता करत. एका रट्ट्यात जीव गेली बाईड.
मी लग्न करत डान्स नाही का करत? तुला चांगलं झोलडं पाहिजे तू- अगं बघा. तू पण अशी करते ए, का? कपडे. कशी करू मी कमळे. तुझा या लोकांवर विश्वास आहे का माझ्यावर विश्वास आहे? अगं पण ते टीव्ही तुला तिकीट म्हणजे टीव्ही काय म्हणतात त्याला पिक्चर Picture, पाहायला picture. घेऊन गेले जेवायला घेऊन गेले मला सांगितलं का बरं नाही का हो तुम्ही 50 रुपये घरात खर्चायला काढत नाही कटाळी नाचून तिने ना मा हात धरला आणि असं घर 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 दाखव बोट मोडशील बोट आहे शिरपतराव या शाळेची हो आणि टीचर मध्ये असं बुकत असं अशी घुमत होती बघितलं का? बरोबर बोलतो तो पाहुणा अगं पाहुणा चुकेलच नाही कुठं आता एक कर साडू बाई आता सांभाळून घे. का माई बायको तुला नाही 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 रे आता माय मी हाताने करतो नाही, वाटलं येते जाय. कधी मध्ये येते ना अरे हाय देत जाईल आंबे त्याला देणार तवा पाहुणे नाही, नाही नाही. ते पहिले जुने दिवस होते ते. दोघं पहिले पानसट माणूस आहे तो काय आंबा पण पाडला बोलत आता पाडला. जमायकीचा आंबा येड्या दुसरा लाव सारखं. आता, दुसरा लाव. हे बघ काय एखादी म्हणते तू चाल माझं ग जेवायला एखादी म्हणते तू चाल माझं ग picture अगं बाई पाहायला. तू घरी बरोबर दोघं जण गेले नव्हती तुम्ही. तू घरी नव्हती म्हणून मी गेले. तुम्ही म्हटले नाही घरी नाही पाहिलं कसं बाबा आज आहे ना, कशी आहे तर. lollipop मला माहितच खाऊ नाही घाला, lollipop, हे बोलले lollipop. घरी नाही म्हणून मी गेली. लॉलीपॉपच काय गाव घालतो चोको बार सुद्धा दे तिला. हा. काय बोलत त्या काय हाड आहे का उन्हाळ्याचे जीवाला? दिवस आहे. हा? नाही, मी तो खाऊ दे, घालतो तो दे, दे. मी खाऊ घालतो तुम्ही हा. थांबा मी तो खाऊ लॉलीपॉप आणि घालतो चोको बार. एक साडू तुम्ही नका रुसू तुम्हाला मी माझ्या बाजून टाकतो मला नको तवाला काहीच बाजू मा का हात दिले देवाला कष्ट करायचं आहे मी मा स्वतः पाहिजे मा मी स्वतः काही माझा बरं मी शिरपतराव मटण घेऊन येऊ का? हा तुला आता पाटणाला अरे तोवर तो का चालतो. काका त्या खाटकाची म्हातारी मिली आज बंद अरे दुसरे कुठं भेटत असं ना हा नाही मी ड्युटीला चाललो ना तिकडे नाही गेलो, नाशिकहून आणतो. तसं काय घेऊन या मग, हा? जेव्हा मी चाललो बरं का जास्त बोल नका हो, पाहुणे नाही हो पाहुणे ते पाहुणा आहे ना जरा डोक्यात फिरलेला पाहुणा जाऊ दे मरू दे. राहू दे इथंच तू तो घरी जाय मा संसाराचा नको धिंगाणा करू हो. अगं मला तिकडून हुसकून दिलं ना आता पण इथं हुसकून दिलं असं कुठं जाऊ? असं करा काय करा माहितीये का ते राग माणूस रागाने येले तुम्ही जा पाठी मागन राग शांत करा नोकरी काम आता मी वाढवायला मारल संसाराचं खेळ होईल लगेच घरी गेल्यावर मारल तर माणूस. बरं ते शिरपतराव तिला मार खा काय एखादा एरी जीव दे ऐका पण ना तू नेमका माझं मी नको नंबर राहू. मागायचं वेळ आणि त्यांचं यायचं टाइम हा ना तिचा नंबर ते माग कारण नसताना बघितलं ना असं म्हटलं म्हणून बोलले मी. माग नंबर घ्यायचा माग नंबर होता ना हा पण ते गेलं चुकत झाली हो माझी ती तुम्ही पण काय टायमर बोलावा ते माणूस यायचे. अरे मला काय माहिती ते अचानक येतील तो म्हणून पहिलाच बिघडेल माणूस आहे तुम्हाला माहितीये ना हा किती डोक्यात फरक पडलेला आहे त्या बरं, ते माणसाचा. बरं ते जाऊन पैसे आहे का तुझ्याकडं? पैसे आहे ना हिला आहे ना आठवले जाऊ घाल हा आणि तशी ते काढून आलो बरं चल जाते ग बाई जाय बाई, तुझा परत तुझा नको संसार माघारी. हा? नको मा संसारावर धिंगाणा करू अगं तू बहीण असून असं बहीण बोलती असून काय हो, तुला नाही मला- नाही, हो, तशी नाही ती तशी नाही मी नालायक असं दे माणसाने एवढं नाव घेतलं असतं का माझं? तशी नाही मी किती आठवण काढतो त्यांची जाय ते पाहुणा जाईल मी काय आज गेला ना उद्या आलो मी तिकडे लागलो सर मटण घेऊन या. अहो तुम शिरपतराव तुम्हाला पाहिलं होतं त्याची अजून न सुटती अजून हा न ना. सुटती तो बाहेर गेला मग जातोय मी ते ठेवलं पाहिजे ना ते ठेवील ना नाही, काय माहिती आता काय होईल ते मला होईल. फोन करते ना तुमच्या साडू गेले बरं बरं एक काम करतो मी नंबर घेतो जर नाही ठेवलं ना चालू पुन्हा घेऊन येईल वापस चालेल चालेल चला चल येऊ का ग? हा ये का हो? दोन तोंडे का तुम्ही एकच बोलताय का करताय एक तोंड्या माणूस आहे मी एक तोंड्या शोभतं का तुम्हाला हा? घरात 50 रुपये देत नाही आणि 500-500 रुपयाची तिकीट काढून पिक्चरला जाता मला सांगितलं का कधी सासूराची नाही ना तू कसा सासूराची नाही का सगळा संसार तोड राहिले तिचा तुम्हाला माहित नाही का माझा दाजी कसा आहे ते? आगे गाड्याला जाऊ तू खुर्सूर खाली नाही पडली का तिला हा पडली होती पण तिच्या संसाराचं नका वाटाळू करू तिच्या काय सासूर वाटू उलट नाही तर काय तुम्हाला माहिती पाहुणा कसा आहे काय गरज होती तुम्हाला सांगायला त्या अरे पाहुण्याच्या तोंडावर? त्याच्या नावावर काय मग आजारी आहे. आम्ही सहकार्य करतो तिला असं सहकार्य करू राहिले ते हं? पाय टुतले तापले होते मी नाही जात म्हणे आंबे आणायला तो गणगोत असं तो गणगोत तसं अरे मागून लय पुळका आला तुम्हाला तिला एक दिवस आंबरस पाळला तिला जेव्हा जुलाब चालू झाली ना आंब्याचं नावच टाकलं तिला चला